होते ई ऊ हा करावं पब्लिकने, याच्यासाठी गेले होते. नीच माणूस, अरे किती हलकट मेले असतील तेव्हा तू एक जन्माला आलेला आहे. नाटकिया कमरेला काय तो कधी बेल्टच लावतोय, कधी कंबर काय त्या यानीच बांधून घेतोय रुमालानी. हा नीच माणसा. स्वच्छ नाहीये, सगळ्यांचे बरबटलेले हात आहेत, परंतु हा त्याच्यावर शिंपडतो, तो त्याच्यावर शिंपडतो, तो त्याच्याकडे बोट दाखवतो, असं यांचं प्रकरण चालू आहे. बीडचं पालकमंत्री पद यांना पाहिजे म्हणून हे इतक्या खालच्या थराला चाललेत. तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही, बीड मध्ये मुंडे घराण्याचंच नाव आहे म्हणून तुम्ही इतक्या खालच्या. अरे करा ना काम, तुम्ही कर्तृत्व तुम्ही गाजवा, कुणाला कोणी धरून ठेवलेलं नाहीये. कामं करा, पब्लिक तुमचंही नाव घेईल. अरे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही महिलांना मलिन करायला लागलेत, घाण घाण बोलायला लागलेत. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही, की मी बीड मध्ये येतोय त्या धन्याच्या आणि वाल्याची सगळी हिस्ट्री काढून ठेव, काय काय मसाला असेल तो जमा करून ठेव. शरद पवार गटाचा मनोज दादांचा बाले किल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा नाटक होतं हे नाटक. खरं तर याला आजच्या मोर्चामध्ये सामीलच होऊ द्यायला पाहिजे नव्हतं. अंजनी दमानिया जे बोलल्यात ना, अगदी खरं बोलल्यात त्या सकाळी. महायुतीचं सरकार आलं हे तुम्हाला खपत नाही. दुसरं धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रीपद मिळालं तेही तुम्हाला खपत नाही. खेळ केलाय हो या लोकांनी. त्या मोर्चाला जाऊन त्या मोर्चाचा तमाशा केला या जरांगेनी आणि या सुरेश दशनी, त्या कोण आहे ना तो बजरंग सोनवणे त्यांनी आणि श्रीरसागर, या 4 लोकांनी तमाशा केला. ज्यांनी समाजाला नासवलं, ज्या व्यक्तीमुळे मी त्याच्यावर आरोप करत आहे, होय माझा त्याच्यावर आरोप आहे, या जरा नंगेवर माझा आरोप आहे की यांनी जे काही समाजामध्ये वातावरण नासवून दिलं ना, याच्या नासवण्यामुळे कितीतरी जीव चाललेत, कितीतरी जाळपोळ व्हायला लागलेत, कितीतरी दंगली पेटायला लागल्यात. आणि या माणसाने आज याच्यामुळे जे काय घडलंय ना प्रकरण, याच्यामुळे घडलेलं आहे. हा माणूस त्याची लाल करून आला. अरे किती लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही आलेल्या पब्लिकचा हास्य पिकवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही डायलॉग काय मारत होते. तुम्ही त्या ठिकाणी पब्लिकला हसवण्यासाठी गेले होते, पब्लिकच्या टाळ्या मिळाव्या म्हणून गेले होते. ई ऊ हा करावं पब्लिकने, याच्यासाठी गेले होते, ह्याच्यासाठी गेले होते. अरे लाज वाटू दे ना, तू कुठे लाज विकून खाल्ली रे एवढी. कमरेला पार ते झालं याचं नाटक चालू, परत कमरेला पार तो रुमाल बांधून बिंदून बाबा तिथे. अरे कुठं विकली आहे तू? तू दुखावटा तिथं व्यक्त करायला गेला होता, तू निषेध व्यक्त करायला गेला होता का? तू तुझी किती म्हणजे आलेली पब्लिक जी आहे ती माझीच आहे, माझ्याच सांगण्यावरनं आलेली आहे हे तिथं सिद्ध करण्यासाठी गेला होता. आलेली पब्लिक बघा मी बोललो की कशा टाळ्या वाजवती हे सांगण्यासाठी गेला होता. तू नेमका गेला कशासाठी होता? नीच माणूस, अरे किती हलकट मेले असतील तेव्हा तू एक जन्माला आलेला आहे. किती हलकट माणूस आहे हा. कशाला गेला होता हा? खरं तर त्या परिवाराला माझी विनंती, या माणसाला तुमच्या आजूबाजूला सुद्धा भटकू देऊ नका. याने वाटोळं करणं लावलंय, लक्षात ठेवा. याने वाटोळं करणं लावलेलं आहे. काय याचं बोलणं, तुम्ही आतमध्ये टाका नाही तर मग धरा ना, टाका ना कथा. आणि तू तिथं असा बोलत होता की समोरचे खिकी खिकी खो 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 करत होते. लाज वाटत नाही का रे तुला? कुठं लाज विकली रे नीच माणसा तू? कुठं लाज विकली आहे तू तुझी? इतका नीचपणा भरलाय तुझ्या अंगामध्ये. काय बोलतो हा? राज्यपाल पण तुमचाच आहे, त्याला तरी काय काम आहे? त्याला तेवढंच काम आहे की टाका की राज्यपालाची सही घ्यावी लागते तर. अरे तुला कायदे माहिती का रे? कायदे आडांचोट माणसा, समाजात धूळधाणी केली आहे तू. तुझ्या माग आता पब्लिक जमत नाही म्हणून स्टंटगिरी करायला लागला, लोक मरायची वाट बघायला लागला, दंगली पेटायची वाट बघायला लागला. इतका नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा. लोक जमत नाहीये म्हणून हा काय काय प्यादे ना तयार करायला लागलाय. काय ते सुरेश धस, काय त्यांचं भाषण, काय त्या सोनवण्याचं भाषण, काय त्या
श्रीरसागरचं भाषण. अरे तुम्ही लोक निषेध मोर्चा करायला गेला होता, दुखवटा तिथं त्या लोकांना झालेला, आणि तुम्ही तुमचा हशा पिकवून घेताय बोलून, पब्लिकचा हशा पिकवताय. लाजा वाटायला पाहिजे रे तुम्हाला, लाजा वाटायला पाहिजे. या जरांगेच्या, या नंग्याच्या पण याला ओढून ताडून लोकांना दाखवायचंय अजूनही माझी किती चालतीये बघा, अजूनही माझी दादागिरी किती चालती. हा म्हणतो नाहीतर मग मी बघीन. काय बघीन रे तू? काय तुझं? अरे नाटक्या, कमरेला काय तो कधी बेल्टच लावतोय, कधी कंबर काय त्या यानीच बांधून घेतोय रुमालानी. हा नीच माणसा. भंगार, एक नंबरचा भंगार माणूस आहे हा. समाज नासवलाय आणि महाराष्ट्र नासवलाय. आणि तुम्ही निषेध मोर्चा करायला गेला होतात. अरे माझ्याकडे तर एक स्क्रीनशॉट आलाय, ज्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला नक्कीच उद्या नक्कीच त्याचा पूर्ण येईल, कुठल्या तरी चॅनलला त्याची माहिती येईल, पण थोडीशी सांगते. असा स्क्रीनशॉट आहे की मी बीडमध्ये येतोय, त्या धन्याच्या आणि वाल्याची सगळी हिस्ट्री काढून ठेव, काय काय मसाला असेल तो जमा करून ठेव. शरद पवार गटाचा जितुद्दीन दादा, ज्याने अनंत करमुसेला रात्रभर मारलं, त्याच्या बंगल्यावर नेऊन डांबून ठेवलं, तो जातोय निषेध व्यक्त करायला बीडमध्ये. लाजा विकून खाल्ल्यात का रे तुम्ही? स्वतः बघा ना, किती पेंड लागलेले आहेत तुम्हाला. स्वतः बघा काय केलंय ते. उगाच काहीतरी कुणाला तरी काढायचं. अरे हे सिद्ध झालंय. जो माझ्याकडे स्क्रीनशॉट आला ना, तो स्क्रीनशॉट हेच सांगतोय की तुम्हाला फक्त धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा आहे, पंकजा मुंडेचा राजीनामा घ्यायचा आहे. म्हणून हे नाटक हे पक्षीय लोकांचे सांगते मी, त्या घराण्याचं नाही. त्या घराण्याचं लेकरू गेलेलं आहे, त्यांच्या पोटचा गोळा गेलाय. त्या घराण्याला न्यायच मिळाला पाहिजे, संतोष देशमुखला न्यायच मिळाला पाहिजे. परंतु हे जे राजकीय, अंजली दमानिया जे बोललेत ना सकाळी, ते अगदी खरं बोलल्यात की इथं जे लोक येणार आहेत ना, ती सगळी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी येणार आहेत. या कुणी स्वच्छ नाहीये, सगळ्यांचे बरबटलेले हात आहेत. परंतु हा त्याच्यावर शिंपडतो, तो त्याच्यावर शिंपडतो, तो त्याच्याकडे बोट दाखवतो, असं यांचं प्रकरण चालू आहे. आणि यांच्यात यांचं भागत नाही. आता मराठा सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री आपल्या लेकीबाळींवर, त्या आपल्याच लेकीबाळी आहेत ना, त्यांच्यावर सुद्धा यांनी लांछन लावलं. किती खालच्या थराला जाल आणखी राजकारणासाठी, कशासाठी? बीडचं पालकमंत्रीपद यांना पाहिजे म्हणून हे इतक्या खालच्या थराला चाललेत. तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही, बीडमध्ये मुंडे घराण्याचंच नाव आहे म्हणून तुम्ही इतक्या खालच्या. अरे करा ना काम, तुम्ही कर्तृत्व तुम्हीही गाजवा. कुणाला कोणी धरून ठेवलेलं नाहीये, कामं करा, पब्लिक तुमचंही नाव घेईल. अरे काय याचं ते भाषण तिथलं, काय ती पब्लिक हसती. अरे तुम्ही निषेध मोर्चा दुखवटा तिथं व्यक्त करायला गेला होतात, निषेध मोर्चाला गेला होतात, आरोपींना अटक करा म्हणून तिथं सांगायला गेला होतात का स्वतःची लाल करून घ्यायला गेला होतात की मी किती ताकदवर आहे. ही जी पब्लिक आलेली आहे ती माझी. धसाला सांगा वाटत होतं माझीच आहे, श्रीरसागरला वाटत होतं ही पब्लिक माझीच आहे, जरांगेला वाटत होतं हे आलेले लोक माझेच आहेत. म्हणजे प्रत्येकाला असं नाही का शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवायचं होतं. हे जे आलेले ते संतोष देशमुखसाठी नाही तर यांच्यासाठी आलेले असं यांना सिद्ध करायचं होतं. तिथं संतोष देशमुखच्या घरातलं कोण स्टेजवर बोललो, काय बोलतोय हा जरांगे, तिथे काय बोलतो बघा. म्हणजे किती मला कळत नाहीये. छत्रपती संभाजीराजेंना माझी विनंती, तुम्ही किती वेळा अपमान करून घ्याल या माणसाकडनं, किती वेळा अपमान करून घ्याल. तुम्हाला वारंवार याची प्रचिती आलेली आहे इलेक्शनच्या वेळेला, तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्या शेजारी जाऊन बसताय. काय संबंध राजे? कारण हा त्या वृत्तीचा ह्या विकृत बुद्धीचा माणूस आहे, एवढं लक्षात ठेवा. हा माणूस विकृत बुद्धीचा आहे, हा मोठेपणाला हपापलेला, एवढं लक्षात ठेवा. हा मान सन्मान मोठेपणा, याला व्यक्तिपूजा, स्वतःची पूजा करून घ्यायला आवडती. हा त्या गोष्टीसाठी ना हो कचाकच घोडे लावतो म्हणे मी. अच्छा, अरे या देशाला संविधान आहे, तू कायदे हातात घेतो का रे? कायदे हातामध्ये घेतोय तू?
अगदी बरोबर, मला तेच सांगायचंय. या देशाला संविधान आहे. कुणीही राजा नाही, कुणीही पाटील नाही, कुणीही सावकार नाही, कुणी काहीच नाहीये. कळलं ना? या देशाला संविधान आहे. परंतु तरीही राजे घराण्याची गादी म्हणून आम्हाला सांगावंसं वाटतंय की तुम्ही काय स्वतःची वारंवार अपमान करून घेताय? का स्वतःचा वारंवार अपमान करून घेताय तुम्ही? काय म्हटलं हा भाषण करण्याच्या ज्या वेळेला याला खाली बसायचं, याचं भाषण संपलं, हा म्हणतो माझी विनंती आहे सगळ्यांना, राजे म्हणले होते की तुमचं भाषण झालं की सगळे उठून जातील. अरे देवा, राजांचं भाषण होईपर्यंत कुणीच जायचं नाही. नाहीतर राजे म्हणले ते तुमचं भाषण झालं की ते काय पोरं थांबत नाहीत. राजे म्हणले होते असे? बरं, राजे म्हटलेत राजे असं? काय साध्य आणि सिद्ध काय करायचंय तुला हे बोलून आणि पब्लिकला सांगून? काय साध्य आणि सिद्ध करणार आहे तू? काय तिथे नारे होते? मनोज दादा तुम आगे बढो हम. अरे तुम्ही तिथं सरपंचाच्या मारेकरांना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही तिथं तो आज मोर्चा केला होता ना. तिथं मनोज दादा तुम आगे बढो कशासाठी? सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे ही तिथं घोषणा नव्हती? खरं तर याला आजच्या मोर्चामध्ये सामीलच होऊ द्यायला पाहिजे नव्हतं. अंजनी दमानिया जे बोलल्यात ना, अगदी खरं बोलल्यात त्या सकाळी. हे राजकीय स्टंटबाजी आहे. अगदी खरं बोललात त्या. का बरं वाल्मिक कराडचे फोटो फक्त धनंजय मुंडे सोबतच आहे का? शरद पवार सोबत आहे, सुप्रिया सुळे सोबत आहे, रोहित पवार सोबत आहे, आव्हाड सगळ्यांसोबत त्याचे फोटो आहेत. मग का बरं मुंडे 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 म्हणजे मोठं करायचं तुम्ही, चुकीच्या मार्गाला लावायचं तुम्ही, आणि ज्या वेळेला तुमच्या कामाला येत नाही त्यावेळेला संपवायचं पण तुम्ही. शरद पवाराची जुनी खेळी आहे. मी तुम्हाला आणखी उद्या आहे ना दुपारी शरद पवाराची अशी स्टोरी सांगते ना. एक मला एका पोलिसाने सांगितलेली ती एवढी खतरनाक आहे ना, काय सांगायचं तुम्हाला, की त्याने एका नेत्याला कसा संपवला त्या नेत्याला. फक्त त्याच्या डोक्यात मध्ये आलं होतं की सुप्रिया सुळे जर आता केंद्रात गेली, शरद पवार जर केंद्रात गेले तर कदाचित मला मंत्रीपद मिळेल. फक्त डोक्यात त्याच्या आलं होतं. इतका नीच प्रवृत्तीचा हा शरद पवार आहे की कार्यकर्त्यांच्या आणि त्याच्या उमेदवारांच्या डोक्यात सुद्धा विचार येऊ देत नाही त्याच्या वर जाण्याचा. हा त्याच ठिकाणी त्या लोकांना संपवतोय. ही याची खेळी आहे पहिल्यापासून. आत्ता नाही, जुने लोक सांगतायत. अगदी बरोबर, यांना फक्त माणसात माणूस नाही ठेवायचा आहे. अगदी बरोबर. अरे जातीपातीचं आम्ही विसरून गेलो होतो राजकारण. गुन्ह्या गोविंदानं सर्व गाव सर्व समाज एकत्र नांदत होता. या जरांग्यानं जे विष कालवलंय ना जातीचं, आणि त्याच्यात मध्ये अजूनही तेल ओतायला हा शरद पवार त्याला मदत करतोच आहे अजूनही. म्हणजे तू पसरव जातीयवाद, आम्ही आहोत तुला सगळं काही पुरवायला. ते जे काय माझ्याकडे आलेलं आहे ना स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांचा, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड स्पष्टपणे त्यांच्या त्या कार्यकर्त्याला बोलतात की तुला जर काही पैसे लागत असेल मसाला जमा करायला धनंजय मुंडेच्या विरोधात आणि वाल्मिक कराडच्या विरोधात तर मला सांग, सगळं काही देतो. दलित मुस्लिम सगळे जमा कर, गर्दी जमली पाहिजेत आज. मी आल्यानंतर अगोदर तुला भेटतो आणि नंतर पुढे जातो. स्क्रीनशॉट आलेला आहे माझ्याकडे. म्हणजे आजचा मोर्चा हा खरंच त्या संतोष दादांना न्याय मिळावा त्याच्यासाठी होता का? तर नाही. आजचा मोर्चा हा राजकीय पोळी भाजण्यासाठी होता. त्याच स्क्रीनशॉट मध्ये, त्याच चॅटिंग मध्ये आव्हाड पुढे असंही म्हणतायत, त्याला आवाजाव नाही घातलं पाहिजे, आव्हाडच म्हणलं पाहिजे. तर तो आव्हाड असंही म्हणतोय, बघतो कसा अजित त्याला पक्षामध्ये ठेवतो. त्याला नाही ना घरी बसवला. अरे काय रे, म्हणजे तुम्ही एखादं माणूस जीवानं गेलंय, त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय, त्या लेकरांचा बाप गेलाय, त्या आईचं पोटचा गोळा गेलाय, त्या भावाचा पाठीराखा गेलाय, आणि तुम्ही त्याच्यावर तुमच्या भाकऱ्या भाजून घेताय का रे? त्याच्या मड्यावर तुम्ही अजून विजली नाही रे त्याची राख, आणि तुम्ही तुमच्या भाकरी भाजून घेताय. लाजा भेटल्या का रे भंगारांनो? कुठं इतक्या खालच्या थराला चाललात राजकारणासाठी? एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, महायुतीचं सरकार आलं, हे तुम्हाला खपत नाही. दुसरं धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रीपद मिळालं, तेही तुम्हाला खपत नाही. अरे किती खाली याल, आणखी किती तुमची पातळी खाली तुम्ही घ्याल आणखी.
आले मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी काढून खातो ही म्हण ऐकली होती, पण तुम्ही प्रत्यक्षात ते लोक करताय रे, करताय तुम्ही. किती खाली झाला आणखी. हशा पिकवतो हा माणूस तिथं बोलून. पब्लिक ही हा हा करतात, शिट्या वाजवतात. हा तिथं बोलताना पब्लिक शिट्या वाजवतंय. आणि काय तिथं नारे बोलल्या जात आहे. बीड जिल्हा मनोज दादांचा बाले किल्ला, बीड जिल्हा, बीड जिल्हा. अरे तुम्ही तिथं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हे का नारे बोलले नाही स्टेजवर. ज्या वेळेला सुरेश भाषण करत होता तुम्ही टाळ्या वाजवताय, शिट्ट्या वाजवताय. ज्या वेळेला श्रीरसागर भाषण करतो तुम्ही टाळ्या वाजवताय, शिट्ट्या वाजवताय. मनोज जरांगे भाषण करतो त्यावेळेला तर काय विचारायलाच नको, काय ते ओरडणं आरडणं काय. स्टेजच्या बाजूनी सर्व मनोज जरांगेचे कार्यकर्ते ताप म्हणजे पुढे चेहरे मनोज जरांगेच्या कार्यकर्त्यांचे दिसले पाहिजे. म्हणजेच काय तर मीडियावाल्यांना ते बरोबर कव्हर करता आलं पाहिजे आणि समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे की अरे हे जे दिसतायत ना आजूबाजूला हे सगळे मनोज जरांगेचे लोक. म्हणजे आजचा मोर्चा हा मनोज जरांगेनेच घडवून आणलेला आहे.